नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. दिनांक 21 डिसेंबर रोजी टेंभोळे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा देवखोप या शाळेत संपन्न झाल्या. या स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी नंडोरे देवखोप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सोनल घोडके, सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील देवखोप या शाळेत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. टेंभोळे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत संपूर्ण केंद्रातील 11 शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करत उत्साहाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. नंडोरे देवखोप ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध स्पर्धा प्रकारातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले. तर सरपंच सोनल घोडके व सदस्यांनी मुलांच्या विविध कलागुणांचे यावेळी कौतुक केले. यावेळी मुलांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ नम्रता संखे उपस्थित होत्या. तसेच सर्व शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. जे संघ विजेते ठरले ते पुढील स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत. तर शिक्षकांकरिता शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत नंडोरे शाळेचे शिक्षक राजेंद्र वडगणे यांनी बाजी मारली आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील शिक्षक राजेंद्र वडगणे यांनी केलं.